नमस्कार, माझं नाव आहे सतीश. आपल्याबरोबर कॅमेरामॅन विजय साखरे. आपण पाहत आहात कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा. ही घटना आहे सांताक्रूज पूर्व वाकोला गावदेवी परिसराची. इथे एका लहान मुलीचं अपहरण झालेलं. वाकोला पोलिसांनी धडक कारवाई करून अवघ्या 2 दिवसात अपहरणकर्त्याकडून ह्या मुलीची सुटका केलेली आहे. तर पुढे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर ही बातमी बघणार आहोत. सांताक्रूज पूर्व वाकोला गावदेवी या परिसरातून एका 5 वर्षाच्या लहान मुलीचं अपहरण झालेलं. 21/11/2025ला या 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालेलं आणि अपहरणकर्त्यांनी हिला पनवेलला विकण्याचा प्रयत्न केलेला. पण वाकोला पोलिसांची धडक कारवाई, अवघ्या 2 दिवसाची त्यांची दिवसरात्राची मेहनत, धडक कारवाईमुळे ह्या मुलीला पनवेलवरून अपहरणकर्त्यांकडून तिला सोडवण्यात आलं आणि आता वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तिला आणण्यात येत आहे. तिला आणलेलं आहे वाकोला पोलीस स्टेशनात आणि आता थोड्याच वेळात तिच्या आईच्या सुपूर्द त्या मुलीला करण्यात येईल. तिची आई उभी आहे इकडे समोर आणि या मुलीला त्या आईच्या सुपूर्द करण्यात येत आहे. कोण आहे बेटा? पूर्वी कोण आहे? ही कोण आहे सांग? खाऊ घे. थँक्यू बोल. थँक्यू. कोण आहे रे? कोण आहे? ती कोण आहे? कोण आहे? हॅलो. हां. काय झालं माहितीये का, त्यांनी त्याचं बार डोकं चौकी घेऊ मला? चौकी घेऊ? गुन्हा दाखल केला असता. त्यांनी 324 केलेला आहे काय नाही म्हणते काढून नॉर्मल. आता ते काय याला अटक करायची गरज पडणार नाही. आता ह्याची काय केस. तुमचं नाव काय? पिंकी. नेमकं काय घडलं होतं? मी आणि माझी पोरगी ऑटो स्टँड मध्ये झोपले होते. तिथून मग कोणीतरी घेऊन गेलं उचलून. मला माहिती नाही पडलं. मी पाणी आणायला गेलो होतो. येऊन बघते तर पोरगी नाही होती. तर त्याच्यामुळे मी पोलिसांकडे आलो, कंप्लेंट दिली. मग ते लोकांनी 2 दिवसामध्ये पोरगी शोधून काढली. मी आता खूप आनंदित आहे आणि त्यांची आभारी आहे पोलिसवाल्यांची.